नमस्कार माझ्या YouTube फॅमिलीला। तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप खुशीचा दिवस आहे माझ्यासाठी बरं का, म्हणून व्हिडिओ बनवायला सुरुवात घेतलं। तर माझा असा व्हिडिओ नसतो ब्लॉगिंगचा, पण मी आज केलाय खास तुमच्यासाठी। माझ्यासाठी एवढी गुड न्यूजची गोष्ट आहे तर तुमच्याबरोबर शेअर केलीच पाहिजे ना, म्हणून आज व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। तर कारण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतेच, पण खरंच तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय इथपर्यंत नाहीये बरं का। तर तुमचे खूप मनापासून धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा आणि काय म्हणून मला शब्दच नाही येत बरं का, पण चला आपल्याला ब्लॉगिंगची सवय नाहीये ना, त्याच्यामुळे असं होतंय, तर तुम्ही समजून घ्या ना। तर आता मी सांगते बरं का, हळूहळू सांगते आणि बोलण्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं ना तर तुम्ही समजून घ्या, कारण की आपल्याला अशी सवय नाहीये फटकन फटाफट गावरान तडकामध्ये रेसिपी सांगते मी, पण त्याच्यामुळेच इथपर्यंत आले मी बरं का। आणि जसं आता आपण बोलणं येईल ना ते तुम्ही समजून घ्या। तर खुशीचं कारण असं आहे की आपले ना युट्यूबचे 100K म्हणजे 100K पूर्ण होते तर जस्ट आता बरं का, फक्त 500 बाकी येतं। तर मी म्हटलं चला आता ब्लॉगिंगला सुरुवात करते आणि सगळं तुमच्याबरोबर शेअर करते। तर आता बघा आम्ही जेवण वगैरे झालेले आहेत, आता वाजलेले आहेत बरोबर 11 वाजलेत बरं का। आणि आता कसं आहे व्हिडिओ एक व्हायरल गेलेला आहे तर त्याच्यामुळे पटकन सुद्धा होऊ शकते। तर आम्ही तर ठरलं होतं उद्या होणार आहे बरं का, तर उद्या दिवसाचं करूया सेलिब्रेशन, पण आता सांगता येत नाही होईल नेमकं कधी। रात्री सुद्धा झालं होतं, मग 100Kचं कसं आपण व्हिडिओ लाईव्हला टीव्हीला वगैरे करता येईल, म्हणून आता सुरुवात केली। म्हटलं मग जागणं होईना आजच्या दिवस, एक दिवस चला असं करूया। तर मग काय केलं, आता जेवण वगैरे करून घेतलं तर आणि मस्तपैकी खाली गेलो, सामान घेऊन आलो डेकोरेशनचं जे पण लागण आपलं थोडंसं, तर ते घेऊन आलो। आणि आता म्हटलं उद्या करायचं होतं, आज काही करायचं नव्हतं, पण मग आता सुरू केलंय आम्ही करायचं, कारण की सांगू शकत नाही कधी होते ना 100K, तर म्हणून तयारी करतोय। तर आता इथे ना आम्ही हे बघा हे सगळं सामान आणलेलं आहे, थोडंफार जे आहे ते हे नंबर्स वगैरे आणले तर 100Kचं म्हणजे 1 नंबर 0 आणि पहिला एक 0 होता आणि K एक होता 50Kचा, मग तो पण सांभाळून ठेवला होता, तर तो पण आहे तो लावणार। आणि हे 2 नंबर आणले, फुगे आणले तर इथं, आणि स्प्रे वगैरे आणला, आणि हे 2 असे फोडायचे आणले, ते मला खूप आवडतात बरं का। 50Kला सुद्धा मी फोडले होते, पण 50Kचा मी काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नाही, पण म्हटलं आता 100Kला तर केलाच पाहिजे ना, असं नाही ना, तुमच्यामुळे तर इथपर्यंत आलेली आहे मी, तर हे तुमच्याबरोबर मी शेअर केलंच पाहिजे, तर त्याच्यामुळे ब्लॉग सुरुवात करायला घेतलेली बरं का। आता हे चाललंय सगळं, आता 11 वाजलेले, बघूया कधीपर्यंत होते, पण आता झोप तर नाहीये, याच्याच कामाला आम्ही लागलेलो आहे। आता हे टीव्हीला मला असे फुगे वगैरे लावायचे, तर त्याचं आम्ही करतोय आता, तर मी करते आणि पुढे काय काय होते तुमच्याबरोबर शेअर। तर हे बघा हे काय चाललंय माहितीये का, आता टीव्हीला असं नवीनच आयडिया आणली आम्ही, युट्यूबचाच कलर। तर हे बघा आता काय चाललंय माहिती का, इथं तयारी अशी चालली की जे फुगे होते ना, तर युट्यूबचा जो कलर असतो ना बटनाचा नाही त्या लोगोचा, तो कलर द्यायचा इथं प्रयत्न चाललाय आमचा। जसं होईल तसं छान वाटतंय बघा, तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा बरं मला। तर एक एक फुगा असा लावायचा प्रयत्न चाललाय। आता बघा लाईव्ह इथे लावून ठेवलेले आहे, आता एवढे 669 झालेले आहेत, म्हणजे 669 झाले। तर आता बघूया कधीपर्यंत होते, तर वाजून 11:30 गेले तर, पण जर असं होईल आमचं धड हे सकाळी पण नाही व्हायचे आणि धड हे आता पण नाही व्हायचे, मग रात्रीच होले तर म्हणजे काय आम्हाला झोपता पण नाही येणार आम्हाला, याच्याकडेच असं वाट बघत बसावं लागेल, एक एक वाढायचे। आणि कसं 12च्या नंतर आहे ना लोक झोपतात, मग व्हिडिओ जास्त बघत नाही कोणी, त्याच्यामुळे सबस्क्रायबर मग तेव्हा कमी होते, मग आम्ही उठूच तर वाढते, मग आम्ही झोपावं का काय तेच नाही समजत, त्याच्यामुळे आम्हाला जागे राहावं लागणार आहे। हे बघा असं काही करते मी आता, तर हे बघा एवढे सबस्क्रायबर राहिलेत आपले, थोडेसेच बरं का, म्हणजे लय तर लय 300 पकडा। आता असं डेकोरेशन केलंय पूर्ण, कसं वाटू राहिलंय, मस्त आहे की नाही। युट्यूबचा कलर दिलाय बरं का, देण्याचा प्रयत्न केलाय छान असा टीव्हीला, आणि त्याच्यामध्ये इथं दिसणार 1 लाख, किती सुंदर वाटणार हा। मग खूपच एक्साइटेड आहे मी, आणि आता चालली बस, आता वाजले तर 11:15 आणि बघू आता काय होते काय नाही। खरंच खूपच हे वाटतंय की सकाळी नाही झाली पाहिजे, झाले तर आता पाहिजे, नाही तर एक तर दुपारी अशी झाली पाहिजे, पण तोपर्यंत हे काय थांबणार नाही, बघूया काय होत। तर आता वाजलेले आहेत 12:30 वाजलेत, आणि आमचे ना 200 सबस्क्रायबर ना बाकी आहेत बरं का, 200 बरोबर सबस्क्रायबर बाकी येतं बघा। 12:30 वाजले तर बरं का, आणि आता मग काय करावं कळना, झोपावा, झोपून जर घेतलं तर सकाळपर्यंत आम्हाला मिळायचे नाही, बिलकुल नाही मिळणार, रात्रीच होते।
आणि आता असं एक 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 दम्माने वाढतोय ना, तर त्याला राखण पण बसतंय ना आम्हाला. तर मग आता बघूया टाइमपास करून अलार्म लावून मग 2 तासांनी उठू, बघूया तोपर्यंत किती होते. हा पण सकाळपर्यंत नाही राहू शकत, त्याच्यामुळं काही झोपता पण आहे ना आणि जागता पण आहे ना. बघूया टाइमपास करू कसं तरी. सगळं रेडी करून ठेवलंय, डेकोरेशन वगैरे, तयारी कसं काय करायचंय. खूप म्हणजे खूपच एक्साइटेड आहेत बाबा, खूप जास्त. बघूया आता काय होतंय. तर रात्री काय झालं माहितीये का, व्हिडिओ पुढं करताच नाही आला आणि आम्ही ना झोपलोत, म्हणजे अर्धे झोपलोत, उठून बघायचो पण काही सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही. तर आता सकाळ झालेली आहे. परत एकदा थोडेसे आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहेत. रात्री पण थोडंसं रेडी झालो होतं आम्ही, पण आता थोडेसे राहिले. तर आता तर नक्कीच होणार, त्याच्यामुळे आता करूया म्हटलं, मग आता सुरू केलंय परत. हे बघा एवढे झालेले आहेत आणि आता बाकी येतं थोडेसे, ते होते ना थोड्या वेळात. तर आता मी थोडीफार रेडी झालेली आहे आणि थोडाच वेळ राहिलाय बरं का. आता फक्त राहिले तर 17 राहिले, तर उलटे दिसते टीव्ही मध्ये. तर आता बसच म्हणजे संपलेली आहे माझी इंतजार करायची वेळ आणि फायनली ती वेळ येऊ राहिलेली आहे. तर आता मी थोडीफार रेडी झाले आणि आता आहे ना सकाळचे वाजले तर 8:30 वाजले तर आणि एक 18 फॉलोअर्स बाकी, आपलं 18 सबस्क्रायबर्स बाकी येतं. तर चला आता बघूया काय होतं. मग बाकी आम्ही 10 काय पाहिजे होतं आपण 10चं लवकर करणार शिवाय आता बाकी बरोबर 10 आता काय करते. 5 बाकी असल्या मग 5 बाकी असल्यावर 10 पासूनच तुम्ही थकून जातात. तुमचं 10 कधी चल लवकर 5 पासून हा झालंय. काल मग तिकडे गेला शर्ट घाला इकडे बघायचं. चला 1 2 आणि जेव्हा 1 बाकी असत तोच मी गेले टक्कर पुढे. किती 4 फायनली खूपच एक्साइटेड. अरे दिवस, थांबा आता व्हिडिओ चाललाय व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ कॉंग्रॅच्युलेशन. हा इकडे बघ. फायनली तर आपले चॅनलवरचे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि इथं उलट दिसते म्हणून 1,08,000 झालेत बघा आता. आणि खूप खुश आहे मी, खूप खुश आहे. हे बघा असं केलेलं आहे आम्ही सेलिब्रेशन. पूर्ण कचरा झालाय घरामध्ये. तर असं थोडंसं जेवढं होईल तेवढं जसं करता आलं तसं आम्ही ह्या 100Kचं 100Kचं सेलिब्रेशन केलं. घरातली घरातच छोटंसं केलं. तर म्हणजे खूप खुश आहे मी आज बरं का, सांगताच नाही येणार म्हणजे किती खुश आहे मी. असं मी विचार सुद्धा केला नव्हता की फक्त 3 महिन्यामध्ये मी इथपर्यंत पोहोचू शकतं. 3 महिन्यापूर्वी मी असा विचार नसन केला की असाच सपोर्ट राहू द्या. तुमच्याशिवाय तर खरंच शक्य नव्हतं. तुम्ही येत तर आज मी हे, आणि इथून पुढे तुमचा सपोर्ट शिवाय माझं हे म्हणजे इथला पुढचा प्रवास सुद्धा शक्य नाहीये. तर अशीच साथ राहू द्या आणि असा तुमचा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या. तर असा छोटासा ब्लॉग म्हणजे जेवढा झाला तेवढा मी तुमच्यावर शेअर केला. तर काही चुकला म्हटलं असेल तर माफ करा. भेटूया असेच छानशा पुढच्या ब्लॉग मध्ये.